यानंतर बघूया पुढली बातमी आहे अहिल्यानगर मधली संगमनेर ऍसिड हल्ल्याचे विधानसभेत पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं। विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भातला स्थगन प्रस्ताव मांडलाय। राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून सरकारला त्यांनी खडे बोल सुनावलेत। गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नसल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। विधानसभा अध्यक्षाचे सरकारला निवेदन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। अधिवेशन संपण्याआधी निवेदन देण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिलेले आहेत। जिल्ह्यामध्ये एका 6व्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर जो ऍसिड हल्ला झाला आणि त्यातून ती मुलगी अत्यंत गंभीर आहे। अध्यक्ष महोदय, आपल्याला हा स्थगन देत असताना विनंती आहे की खरंच कायदा सुव्यवस्था राहिली का हो? पोलिसांचा धाक काय संपला काय? हे सगळी मंडळी गुन्हेगारी प्रवृत्तीची मंडळी या टोळ्या या खुलेआम असा क्राईम करतायत। असे कसे आरोपी पडून जातात, पोलिसांना मिळत नाही। त्या जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णतः कोलमडी झाली आहे। तिथले पोलीस अधीक्षक हे पूर्णतः भ्रष्टाचारात गुंतले आहेत। पोलिसांचा धाक राहिला नाही। ते ठाण्यामध्ये आपला रायगडमध्ये असतानाचा त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड करा। डिझेल पेट्रोल विकले, आपल्याला कदाचित माहित असेल, त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग होता। आता अनेक ठिकाणी आहे, पण मी ते बोलेल कायदा सुव्यवस्थेवर। पण तो विनंती अशी आहे की इतकी हिंमत त्या छोट्या बालिकेवर, 12 वर्षाच्या 11 वर्षाच्या बालिकेवर एवढा मोठा तो ऍसिड फेकला जातो, आरोपी मिळत नाही। विजय वडेट्टीवार साहेबांनी दिलेली माहिती ही अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्यामुळे शासनाने या दिलेल्या माहितीची नोंद घेऊन आपण अधिवेशन संपण्यापूर्वी या संदर्भातलं निवेदन करावं। आपण बघतोय संगमनेर ऍसिड हल्ल्याचे विधानसभेतही तीव्र पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं। विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भातला स्थगन प्रस्ताव मांडला। राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून त्यांनी सरकारला खडे बोल सुनावले।